नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कल्पेश पाटील आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एका नवीन ट्रिपची नवीन व्हिडिओ। या ट्रिपमध्ये आम्ही मित्रांनी खूप सारी मजा केली, खूप धमाल केली आणि खूप साऱ्या आठवणी गोळा केल्यात। सो आज मैं आपको लेके चल रहा हूं उन्हीं यादों के सफर में। नेपाल। रुको जरा सबर करो। घाई आहे का? आरामात बघा। तुम्हाला काय सांगू, निघायच्या बरोबर फक्त अर्धा तास आधी मी बॅग पॅक केली होती। तयारी पूर्ण झाली आहे, बॅग पॅक फुल झालेली आहे। सो बॅग एवढी पॅक झाली आहे म्हणून जायच्या आधीच निर्णय झालेला आहे की कोणालाही काहीही गिफ्ट आणायचं नाहीये। सो आता निघतोय मी कल्याण स्टेशनला। चल आता कल्याण स्टेशनला पोहोचलोय। आता मित्रांना शोधतो आणि बघतो कुठे आहेत ते। आता कल्याण स्टेशन सोडलंय, दोन मित्र सोबत बसलेत। मी तुमचे हा इंतजार ओ घडी आ गई आ खरंच ती घडी गई। आली आहे। मी आता तुम्हाला यांची ओळख करून देतो। नमस्कार मित्रांनो, हा आहे रोहन घोडे। हा आमच्या ग्रुप मधला सर्वात रडका। गैरसमज आहे या सर्वांचा मित्रांनो, गैरसमज असं काहीच नाही। तुम्हाला पूर्ण ट्रिप मध्ये समजेल की हा कसा पोरगा आहे, किती रडतो, किती चिंगूस आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये सगळं तुम्हाला दिसून येईल। रात्रीचं गॉगल घालतोय, तुम्ही विचार करू शकता कसा मुलगा आहे। बघा, म्हणजे आता तुम्हीच त्याला नाव द्या कमेंट मध्ये, जे काय तुम्हाला वाटतंय ते। हा बघा मित्रांनो, हा आहे आकाश पाटील। तर या ट्रिप साठी माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता। सगळ्या ट्रिपचा खर्च करणारा हा एकमेव प्लेयर आकाश पाटील। महाराजू 36 मिनिटांची कुर्लाला जाणारी ही लोकल रद्द करण्यात आली आहे। हा बघा मित्रांनो, हा आदित्य आहे आणि हा मिस्टर ललित। मित्रांनो, आता आपण या दोघांची ओळख करून घेऊया। आता यांची ओळख आपला रोहन करून देईल। हा आमचा मित्र आदित्य, ठीक आहे। हा प्रॉपर आमचा ट्रिपचा प्लॅनर असतो आणि हा आमचा फोटोग्राफर ललित भाऊ। आणि मित्रांनो, तुम्ही काय बोलतात, आता सुखाची व्याख्या तुम्हाला माहिती असेल, तुमच्या भाषेत वेगळी असेल, पण आमच्यासाठी तुम्ही दिवाळीची वाट बघता, दसऱ्याची वाट बघता हॅपीनेस साठी। आमची दिवाळी दसरा ही असते आणि 5 लोक एकत्र आलो, आमचा हॅपीनेस हा असतो।
स्टेशनला तर पोहोचलोय, पण नेहमीप्रमाणे आपल्या गाड्या लेटच आहेत. आता आमची गाडी कधी येते आम्हालाच माहित नाही. अरे कल्पेश, कल्पेश, अरे इकडे का झोपलाय? अरे यार, गाडी 3 तास लेट आहे यार, काय करू यार. दिवसभर काम करून थकलेला मजदूर. अरे हा नाही, हा म्हणतोय. फायनली डब्यामध्ये बसलोय, जरा रिलॅक्स वाटतंय. वजन नाही, काय नाही, पण काहीतरी चुकीचं वाटतंय असं. एसी डब्यात घुसलो भाई, पला. ललित, रोहन, आदित्य कुठे? नहीं पूरा खाली नहीं चाहिए, सिर्फ सब्जी चाहिए. पनीर का सब्जी, ओनली सब्जी नहीं है, ऑनली सब्जी आएगा ही नहीं. दही मिलेगा? ओनली खाली है. दही भी नहीं है. खाने में कुछ ललित, आदित्य, फायनली आम्ही जनरल डब्यामध्ये बसलेलो आहे. आता रोहन घोडे काहीतरी खायला काढतोय. रोहनच्या मम्मीला मनापासून थँक्यू की एवढी भारी भाजी बनवली आहे आणि आम्हाला भाकरी दिल्यात. आमची जेवणाची मस्त सोय केली आहे. रोहन, घरी गेल्यावर मम्मीला थँक्यू बोलतो. तुला काय म्हणत आहे जेवणाबद्दल? मला माहिती आहे, माझी आई जेवण चांगलंच बनवते. बैगन शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तुम्हाला ट्रेनच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर सांगेल की आमची तिकीट कन्फर्म नव्हती झालेली. 5 जणांपैकी फक्त 2घांची तिकीट कन्फर्म झाली आहेत, ती पण भुसावळ पासून झाली आहेत. सो आता आम्ही भुसावळला पोहोचणार आहे सकाळी 6 वाजता. आता बघूया, अजून ट्रेन तर तशी पण लेट आहे. सो आता किती वाजता पोहोचतो ते बघूया. आम्ही जागाच आहे, गप्पा मारल्यात, मजा केली आहे, टाइमपास चालू होता, रात्रभर टाइमपास चालू होता. आणखी आम्ही आलोय जनरल डब्यामध्ये. सो जनरल डब्यामध्ये झोपू नाही शकत, तरी पण खूप चांगली जागा भेटली आम्हाला. गोरखपूर ट्रेननी गेलोय आणि खूप चांगली जागा भेटली, म्हणजे हे एक आश्चर्य आहे. सो वी आर हॅपी फॉर दॅट सरप्राईज. आता आम्ही जाऊ आमच्या डब्यामध्ये आणि निवांत झोप. सो गुड नाईट, म्हणजेच गुड मॉर्निंग.